Audio Jungle. नमस्कार, तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री सासुरे येथे लोकनाट्य कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्या घरासमोर लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड तिच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी 10 तारखेला बार्शी न्यायालयात तिला हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। त्याची मुदत शनिवारी संपल्यानंतर पुन्हा एकदा पूजा गायकवाडला बार्शी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले। यावेळी वैराग पोलिसांनी सखोल चौकशी करण्यासाठी 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती। मात्र कोर्टाने 2 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। न्यायालयात पोलिसांच्या वतीने घटनेमध्ये वापरण्यात आलेले पिस्टल कुठून आली, त्याचा परवाना आहे का, यातील बुलेट किती होत्या, बाकीच्या कुठे आहेत, किती वापरल्या गेल्या, मयत गोविंद बर्गे यांच्याकडे ही पिस्टल कशी आली, आदी तपास व्हावा यासाठी अधिक मदत मागण्यात आली। या पिस्टलसोबतच गोविंद आणि पूजामध्ये कोणते आर्थिक व्यवहार कसे झाले, यांचे मोबाईल कनेक्शन कसे आहे, यासह इतर व्यावसायिक व्यवहार कसे घडले आहेत, याची माहिती मिळवण्यासाठी अधिक वेळ मागितल्याचे कळते आहे।